हॅलो एव्हरीवन, माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज खूप दिवसातून ब्लॉग टाकते. म्हणजे आता डिलिव्हरी झाली त्यामुळं मला काही ब्लॉग टाकायला जमलं नाही, कारण छोट्या बाळाला बघायचं, त्यात रियाला पण बघायचं असतं. तशी माझी मम्मी, आता मी माझ्या मम्मीकडे, माझ्या माहेरी, त्यामुळे मम्मी रियाला बघत असते. परत छोटे मोठे कामं असतात ते माझ्यापर्यंत येत नाही. तिला जेवायला लागलं, तिला सुशी लागली तर ते सगळं मम्मी बघते. त्यामुळे रियाची जिम्मेदारी माझ्यावरती तर काही नसते. आता डिलिव्हरीमध्ये तर आरामाची खूप गरज असते. पण आता माझा चॅनल मॉनिटायझर होतं आहे तोपर्यंत मला प्रयत्न करणं, मेहनत करणं, रोज कंटिन्यू 2-3 व्हिडिओ किंवा एकतरी व्हिडिओ अपलोडिंग पडणं गरजेचं आहे. कारण की तेव्हा मागं मी ना डेली रुटीन व्हिडिओ चालू केले होते, तर माझ्या चॅनलला वॉच टाईम वाढायला लागला होता. आणि मी थोडंसं चॅनलला 1-2 म्हणजे असं आठवड्यातून आपले 2-3 व्हिडिओ तर पडलेच पाहिजे. पण शॉर्ट म्हणा, शॉर्टमध्ये तर गॅप नाही पडला तितकं चांगलं, कंटिन्यू टाकत राहिलं तेवढं चांगलं. पण गॅप पडला त्यामुळे वॉच टाईम आपा कमी होत गेला. 1 मिनटं, माझं पिल्लू उठलंय, त्याला धोका देते. कारण आता बेबीला बघायचं आणि रियाला पण बघायचं. आता मम्मीकडे आहे त्यामुळे काही नाही, पण माहेरी गेल्यावरती या सगळ्या गोष्टी मलाच हँडल करायच्या. हे जात्या कामावरती आणि रियाला आणि पिल्लूला बघायची माझ्यावरती जिम्मेदारी आहे. मी त्याला अजून काही पण नाव ठेवते. अजून त्याचं नाव ठेवलं नाही, काहीतरी ठेवल. अजून कन्फर्म नाही आहे काय नाव ठेवा, असं चाललंय ठेवावं, पण काय ठेवावं हे सुचत नाही आहे. तसंच आता माझं काय काम असतं, सकाळी 6 ते 10, म्हणजे सकाळी 6 वाजेपासून काय रुटीन चालू होतं. आता मी सकाळी उठले की सकाळी उठले का मला मम्मी शेगडी म्हणजे बाजाखाली शेक आणून ठेवते. आता नॉर्मल झाले त्यामुळे खूप ऊन तर आहे, पण शेक घेतला ते इतकं चांगलं असतं. 1 मिनिट. डिलिव्हरी झाली, आता मी नॉर्मलच झाली. आता मला शेक वगैरे सगळं घेता येतं, पण इतकं ऊन येते. पण मे महिन्यामध्ये डिलिव्हरी झाली त्यामुळे इतकं हिट आहे आणि इतकं गरम आहे ना, पण तरी पण शेक घेणं, शेगडी घेणं ही काळाची गरज असतं, कारण की नंतर खूप त्रास होतो. आता काही नाही म्हणून मी शेगडी घेते. सकाळी मम्मीला उठवते मी 5ला. मम्मी उठली का मला कोळसे वगैरे गरम करून देते. तो शेगडीचा शेक वगैरे घेतला मग उपाशी पोटीच डिंकाचा लाडू वगैरे खाते. त्यानंतर फ्रेश वगैरे होते, मग चहा घेते. चहा घेतला, चहा बिस्किट खाते, किंवा नाही चहा बिस्किट खायचं संपलं तर दुधामध्ये प्रोटीन पावडर म्हणजे काजू बदामाची पावडर करून ठेवली ती घेते. मग त्यानंतर बाळाला फीड वगैरे करते. हे दिवसभर माझं काम चालू असतं, बाळाला फीड करायचं. बाळाने सुशी केली तर ते बघायचं, कधी मम्मी बघते, कधी मी मेकअप करायचा वगैरे, थोडासा आराम करायचा. नंतर थोडं मोठे छोटे मोठे कामं करायचे, कारण माझी मम्मी शेतकरी, तिला मळ्यातले पण सारे कामं असतात. पण आता मी डिलिव्हरी झाल्यामुळे 1.25 महिना तर तिला माझ्यापाशी राहणंच गरजेचं आहे. आजी होती दुबईची 12-13 दिवस, पण मग आजी पण गेली आणि त्यानंतर आता मम्मीला सगळं बघावं लागतं. माझं, बाळाचं, हे सगळी जिम्मेदारी मम्मीवरच असते. त्यामुळं आणि त्यातल्या त्यात रिया इतकी आगाऊ झाली ना, आता बाळ नव्हतं ना तोपर्यंत काही नव्हतं, पण तिला म्हणजे ती पण लहानच आहे. तिला म्हटलं ना बिस्किटचा पुढं समजा तिला आणला, तिचा मामा मुद्दाम म्हणतो की चिडवतो तिला, ती ना चिडती म्हणून म्हणतो की थांब बाळ, शंभू म्हणजे असं नाव ठेवले, असं सहज घरी चष्टावारी बोलतो, शंभूला द्यायचं. मग ती लगे रागवती, ती चिडती, रडती, तिचं डोक्यावरती सारं घर डोक्यावरती घेते, इतकी आगाऊपणा करते, इतकी वाढवा उद्योग करते. तर तिला बघायचं म्हटल्यावरती तर विचारायचंच नाही. सगळं काम बरं, पण पोरांना सांभाळणं कठीण असतं. आमच्या आईवडिलांनी आम्हाला कसं सांभाळलं काय माहिती. पण आत्ताची प्रजा मला असं वाटतं खूपच अवघड आहे, किंवा खूपच इंटेलिजंट आहे, त्याबरोबर अवघड पण आहे. त्यामुळं कठीण आहे. आता मला इथं सोपं वाटतं, पण सासरी गेल्यावरती काय होईल माझं मला माहीत नाही. आता मी माझ्या मम्मीकडे, त्यामुळे मला काही वाटत नाही. एक मुलगा असल्यावरती ठीक असतं. आता मला एका मुलीचा अनुभव आलेला आहे. ती लहान होती, म्हणजे बाळ जोपर्यंत रिंगत नाही तोपर्यंत झोपतं वगैरे, ताण नसतो. माझी रिया पहिल्यापासूनच तडतडी होती, त्याच्यामुळे ती झाल्यापासूनच रडायची. पहिल्यापासून त्रास काढलाय ना, अजून कोण तिचा त्रासच काढतोय. तसे बाळ आहे नाही, रडत वगैरे काही नाही, झोपतं वगैरे. पण कधी पोराचं काय होईल, कधी पोट दुखेल, कधी काय होईल हे सांगतेच नाही. त्यामुळं लहान मुलांचं खूपच कठीण असतं. चला, आता असं असतं माझं रोजचं रुटीन. दिवसा म्हणजे दुपारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हेच रुटीन असतं. बाळाला
फीड करायचं, बाळासोबत गप्पा मारायच्या, असं असतं. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक ठोका आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ वॉच करत जा शेवटपर्यंत, जेणेकरून माझा चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. तुमच्या सगळ्यांच्या कृपेने प्लीज गाईडलाईन्स करा. धन्यवाद. बाय.